आकाशवाणी पुणे. प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मित्र या राज्य सरकारच्या सल्लागार संस्थेनं जनतेसाठीच्या मूलभूत क्षेत्रांच्या विकासावरही लक्ष केंद्रित करावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. राज्यात उदंचन जलविद्युत विकसित करण्यासंदर्भात 24,000 कोटी रुपयांचे महत्वपूर्ण सामंजस्य करार. शैक्षणिक संस्थांसाठीच्या राष्ट्रीय गुणवत्ता यादीत आयआयटी मुंबई 3ऱ्या क्रमांकावर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठालाही राज्य पातळीवरील विद्यापीठ श्रेणीत मानांकन. आणि राज्य शिक्षण मंडळाच्या पुढच्या वर्षी होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र परिवर्तन संस्था अर्थात मित्र या संस्थेनं राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन वर नेण्याच्या उद्दिष्टाबरोबरच कृषी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पायाभूत सुविधा, ऊर्जा या मूलभूत क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करावं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. यामुळे नागरिकांना फायदा होईल आणि राज्याच्या विकासालाही मोठा हातभार लागेल, असं मुख्यमंत्री मित्र संस्थेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत काल म्हणाले. यावेळी जिल्हास्तरीय विकासाला चालना देणारा संस्थात्मक बळकटीकरण प्रकल्प आणि कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातल्या पूरस्थिती नियंत्रणासाठीचा महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम यांचा प्रारंभ करण्यात आला. ग्रीन हायड्रोजनला प्राधान्य देतानाच नारपार, मराठवाडा वॉटर ग्रीड, पैनगंगा, वैनगंगा, नळगंगा यासारख्या जिल्ह्यांना वरदान ठरणाऱ्या प्रकल्पांच्या पूर्णतेसाठी मित्रनं चांगलं काम करावं, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मित्र संस्थेनं पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूटसह आयआयएम नागपूर, आयआयटी मुंबई, मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थांसोबत माहितीच्या आदानप्रदानाबाबतचे सामंजस्य करार केले. पिरामल फाउंडेशन मित्र संस्थेला प्रशिक्षणासाठी सहकार्य करणार आहे. नागपूर जिल्ह्यात पेंच इथं पाणमांजर, गिधाड, रानम्हैस यांचं प्रजनन केंद्र उभारण्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत ते काल बोलत होते. सर्पदंशावर तत्काळ उपचार व्हावेत यासाठी क्लिनिक ऑन व्हील हा उपक्रम सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. तसंच सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतमजुरांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्यातून लाभ द्यावा, असंही त्यांनी सांगितलं. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याला वनमजूर म्हणून सेवेत सामावून घेण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला. जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी वृक्षारोपण हा प्रभावी उपाय असून केंद्र सरकारच्या एक पेड मां के नाम या उपक्रमाची राज्यात जास्तीत जास्त जनजागृती करावी आणि लावलेल्या रोपांचं संगोपन करावं, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. राज्यात उदंचन जलविद्युत विकसित करण्यासंदर्भात जलसंपदा, महाजनको, टाटा पॉवर लिमिटेड आणि अवाडा ग्रुप यांच्यामध्ये काल सामंजस्य करार झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत हा कार्यक्रम झाला. हा उपक्रम महाराष्ट्राच्या ऊर्जा निर्मिती धोरणाचा मुख्य आधारस्तंभ आहे, असं फडणवीस म्हणाले. शाश्वत आणि हरित ऊर्जा निर्मितीद्वारे राज्याच्या $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी सांगितलं. या कराराच्या माध्यमातून राज्यात 24,631 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. याद्वारे 5,630 मेगावॉट क्षमतेच्या वीज निर्मितीचं उद्दिष्ट असून 10,300 जणांना रोजगार मिळेल, असा अंदाज आहे. शैक्षणिक संस्थांसाठीच्या 2024 या वर्षासाठी जाहीर झालेल्या राष्ट्रीय गुणवत्ता यादीत आयआयटी मद्रास प्रथम क्रमांकावर असून आयआयटी मुंबईला 3रं स्थान मिळालं आहे. काल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्लीत ही यादी जाहीर केली. एकंदर 16 श्रेणींमध्ये ही क्रमवारी जाहीर करण्यात आली. या गुणवत्ता यादीत राज्य पातळीवरील विद्यापीठांच्या श्रेणीत पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं 3रा क्रमांक मिळवला आहे. या व्यतिरिक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं अन्य एका श्रेणीत 37वे स्थान मिळवलं असून विद्यापीठ श्रेणीमध्ये 23वा क्रमांक मिळवला आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत हिंगोली इथं काल सकाळी तिरंगा फेरी काढण्यात आली. यामध्ये प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिक सहभागी झाले होते. नाशिकमध्ये जलसंपदा विभागामार्फत गंगापूर धरणावर तिरंग्याच्या रंगाची विद्युत रोषणाई करण्यात येणार असून धरणाच्या सांडव्यावर तिरंगा लेझर शो आयोजित करण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यात वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागानंही काल तिरंगा दुचाकी फेरी काढली होती. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा काल मंडळानं जाहीर केल्या. दरवर्षीच्या तुलनेत 2025च्या परीक्षा 8 ते 10 दिवस लवकर घेण्यात येणार आहेत. 12वीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत घेण्याचं नियोजन आहे. या तारखांबाबत काही हरकती किंवा सूचना असतील तर त्या येत्या 23 ऑगस्टपर्यंत कळवाव्यात असं मंडळाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातल्या निमगाव मगरांजे या ठिकाणी नुकतंच वावडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. सामाजिक संदेश देणाऱ्या महोत्सवातून ग्रामीण भागातल्या गोरगरीब शेतमजूर महिलांनाही स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं. याबाबत अधिक माहिती देताना संयोजक निनाद पाटील म्हणाले, आमच्या गावाला रांगड्या कुस्तीबरोबरच वावडीची परंपरा सुमारे 200 वर्षापेक्षा जास्त कालावधीची आहे. श्रावण महिन्यात नागपंचमी निमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या या महोत्सवात 5 ते 30 फुटांपर्यंत वावड्या बनवून त्या आकाशात उडवल्या जातात. या वावड्यांवर जल है तो कल है, जय जवान, जय किसान, जय विज्ञान, मुलगी वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा असे सामाजिक संदेश दिले जातात. या महोत्सवात 120 संघ सहभागी झाले होते. हा वावडी महोत्सव पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून वावडी प्रेमी आणि समाजातील नामवंत नागरिक आवर्जून उपस्थित असतात. लोककलेची माहिती आणि महती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं बाल रंगभूमी परिषदेनं जल्लोष लोककलेचा हा लोककला महोत्सव आयोजित केला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात 20 जिल्ह्यात हा महोत्सव आयोजित केल्याची माहिती परिषदेच्या अध्यक्ष नीलम शिर्के सामंत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. या उपक्रमाअंतर्गत बीडमध्ये येत्या 17 ऑगस्टला जिल्हा लोककला महोत्सव होणार आहे असं बालरंगभूमी परिषदेच्या बीडच्या जिल्हाध्यक्ष डॉ. दीपा क्षीरसागर यांनी कळवलं आहे. मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिली. केंद्र सरकारच्या मदतीनं मराठवाड्यातील नदीजोड प्रकल्प राज्य शासन पूर्णत्वास नेऊन मराठवाड्याला समृद्ध करणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हिंगोलीमध्ये आयोजित कावड यात्रेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यासह राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन उपस्थितांना केलं. हवामान. राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कमी झाला असून येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मित्र या राज्य सरकारच्या सल्लागार संस्थेनं जनतेसाठीच्या मूलभूत क्षेत्रांच्या विकासावरही लक्ष केंद्रित करावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. राज्यात उदंचन जलविद्युत विकसित करण्यासंदर्भात 24,000 कोटी रुपयांचे महत्वपूर्ण सामंजस्य करार. शैक्षणिक संस्थांसाठीच्या राष्ट्रीय गुणवत्ता यादीत आयआयटी मुंबई 3ऱ्या क्रमांकावर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठालाही राज्य पातळीवरील विद्यापीठ श्रेणीत मानांकन. आणि राज्य शिक्षण मंडळाच्या पुढच्या वर्षी होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.